नमस्कार, मी नवापूरकर. आपले गाव आपली माणसे. आज आपण बोलूया नंदुरबार जिल्ह्याबद्दल. मी पण नंदुरबारचीच रहिवासी आहे. नंदुरबार हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या सातपुडा प्रदेशातील एक आदिवासी जिल्हा आहे. 19 जुलै 1998 रोजी नंदुरबारची निर्मिती झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात 100% आदिवासी समाज असलेला जिल्हा आहे. बिहार हे देशातलं सगळ्यात गरीब राज्य आहे, पण आपला नंदुरबार जिल्हा हा बिहारहून पण गरीब ठरला आहे. एकंदरीत पाहिलं तर महाराष्ट्रातील गरिबीचे प्रमाण हे 14.9% आहे, पण नंदुरबारमध्ये अर्ध्याहून अधिक लोक गरीब आहे. नंदुरबारमध्ये दारिद्र्याचं म्हणजेच गरिबीचं प्रमाण आहे 52%. 12 लोक गरीब आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक गरीब असणारा असा आपला नंदुरबार जिल्हा आहे. देश पातळीवर विचार केला तर आपला नंदुरबार जिल्ह्यामध्ये 52.12% गरिबी आहे. हे सगळं सांगण्यामागचं कारण एकच आहे. आदिवासी समाजाने आताच्या विधानसभेच्या निवडणुकीत पैसे खाल्ले. ज्या न्यूजमध्ये ही बातमी प्रसारित झाली त्याबद्दल मी खंत व्यक्त करते. हे खरं आहे की पैसा जिंकला आणि माणूस हरला. अगदी बरोबर आहे, पण माझा आदिवासी समाज आणि मी पण एक आदिवासीच आहे, तेव्हा माझ्या समाजाबद्दल जे वक्तव्य केले जात आहे ते आम्हाला सहन होत नाही. माझ्या समाजाचा मला अभिमान आहे आणि मी गर्व नेहमी बाळगत राहणार. माझा समाज जो दारिद्र्य रेषेच्या खालचा आहे ते लोक स्थलांतर करतात, म्हणजेच गुजरात राज्यात जातात आणि मिळाले ते काम करतात. अर्थात जी लोक मजुरी करतात त्यांना त्या एका दिवसाची किंमत कळते, म्हणजेच 200 असेल किंवा 500 असेल, पण त्या लोकांचे एका दिवसाच्या गरजा पूर्ण होतात. आजूबाजूला पाहिलं तर अश्रू अनावर झाल्याशिवाय राहणार नाही. आपला आदिवासी समाज हा अन्न, वस्त्र, निवारा या गरजासुद्धा पूर्ण करू शकत नाही. जे लोक गुजरात राज्यात स्थलांतर करतात त्या लोकांचे जीवनमान पाहिले तर रडवल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की. आपला समाज ऊन, वारा, पाऊस सहन करून राहणारा समाज आहे. मला एकच सांगायचं आहे की माझ्या मायबाप जनतेला आपल्या समाजात वावरत असताना आपल्या समाजाचा गर्व बाळगावा ही नम्र विनंती आहे. आपल्या समाजातले महापुरुष होऊन गेले आणि या महापुरुषांनी इंग्रजांना पळवून लावले, तेव्हा आता आपण एवढं तरी करू शकतो ना की आपण सर्वांनी आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा आणि आपल्या जिल्ह्याचा विकास व्हावा हेच ध्येय बाळगावे ही आशा व्यक्त करते आणि माझ्या आदिवासी समाजातील महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम करते की आम्ही आदिवासी आहे याचा गर्व आहे आम्हाला. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असणार तर मनापासून माफी असावी. SK न्यूज, नवापूर. नमस्कार.